समाजाच्या उद्धाराकरिता तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणापासून आरोग्यापासून रोजगारापासून वंचित असणाऱ्या सर्व समाजाच्या सर्वांनी विकासाकरिता आपल्या हक्काचा कोणीतरी व्यक्ती संसदेत असावा या अनुषंगाने नाशिक लोकसभा मतदारसंघातील तरुण तडफदार सुशिक्षित निस्वार्थी उमदे नेतृत्व एक भगवाधारी महात्मा महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज सर्व साधू संतांच्या उपस्थितीत व राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज पंचायती आखाडा श्री निरंजनी यांच्या कृपाशीर्वादाने शाही मिरवणुकीने निवडणुकीचा फॉर्म भरला। बीडी भालेकर मैदान शालीमार येथून शाही मिरवणुकीला सुरुवात करून शिवसेना कार्यालय शालीमार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा CBS या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली। ही रॅली काढत अर्ज दाखल करण्यात आलाय। शिक्षकांना प्रणाम करतो। सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम। आज महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीचा उमेद अर्ज आम्ही भरायला चाललेला आहोत। साधू संत महात्मे माझ्या त्र्यंबक राजाच्या हनुमंतराच्या रूपामध्ये आलेले आहेत आणि ह्या देवभूमीला हे मंगल संदेश देताना खूप आनंद होतोय। मला माहीत आहे मतदार बंधू आणि भगिनींना खूप आनंद होत असेल की एक संन्यासी भगवाधारी महात्मा राजकारणामध्ये येऊन समाजकारण करू इच्छितोय, तर भरभरून नाशिककर मतदार बंधू आणि भगिनी याला प्रतिसाद देतील मला विश्वास आहे। सर्व भगवाधारी महात्मे आज तळपत्या उन्हामध्ये उभे आहेत आणि एका संन्याशासाठी एका नाशिककरांच्या सेवेसाठी हे सर्व महात्मे आलेले आहेत आणि खरोखर ज्यावेळेस आपण महात्म्यांचा आशीर्वाद घेऊन आपण मंगल काम करतात तर खरोखर तो मंगल आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। आपण सर्व श्रद्धाळू आहात, आपण सर्व आध्यात्मिक आहात। मी माझ्या नाशिककर बंधू आणि भगिनींना एवढंच सांगतो की आज अर्ज तुमच्या सेवेसाठी भरत आहेत महंत, तर सिद्धेश्वराला भरभरून सर्वांनी मतदान करावं आणि भगवाधारीला सन्मानाने संसदेमध्ये पाठवावं असं माझे नाशिककरांना विनंती करतो। सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम। कुठल्या पक्षाकडून दाखल केला, काय तुमचे आज खूप आनंद होतो कारण की महंत सिद्धेश्वरानंदाचा उमेदवार अर्ज आम्ही आज कलेक्टर साहेबाकडे दिलेला आहे। अपक्ष म्हणून उभे आहेत महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती। अपेक्षा खूप होती की तिकीट पक्षाचं मिळावं, पण भगवंताची इच्छा असेल त्याप्रमाणे होतं आहे। मला असं वाटतं आज खूप आनंद होतो आहे। या देवभूमीला पहिल्या प्रथम प्रणाम करेल नाशिक देवभूमीला आणि मतदार बंधू आणि भगिनींना सांगेल की एक भगवा संन्यासी भगवाधारी आपल्या नाशिककरांच्या सेवेसाठी येत असेल तर नाशिककरांनी भरभरून लाखोच्या मताने महंत सिद्धेश्वरानंदाला विजयी करावं आणि नाशिककरांच्या सेवेसाठी महाराजांना आमंत्रित करावं। सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम। कुठल्या अपेक्षा होत्या तुमच्या आणि काय अपेक्षा बोल ठरलं, म्हणजे तुम्ही म्हणताय अपेक्षा खूप होत्या? महाराज बोलतील या बोला। थोडं घुममध्ये महाराजला पुढे घ्या तिकडून नासिक लोकसभा सीट के लिए हमारे साधु समाज से सिद्धेश्वरानंद जी सरस्वती फार्म भर रहे हैं। मैं सभी सदगृहस्थ युवा वर्गों से साधु सन्यासियों से करबद्ध प्रार्थना करता हूँ कि खूब भारी मतों से विजयी बनावें, क्योंकि एक साधु सन्यासी ही देश का कल्याण कर सकता है। जैसे योगी आदित्यनाथ कितना बढ़िया काम कर रहे हैं, हमारे नासिक क्षेत्र से एक योगी तरीके सन्यासी भगवाधारी जो साधु समाज का प्रतिनिधि है, अखाड़ों से भी संबंधित है, सभी 13 अखाड़े इसमें सम्मिलित है। पूरा साधु समाज खरदर्शन है और जनता जनार्दन सा है और इसके लिए हम उनको शुभेच्छा देते हैं और सभी आम मतदारों से हम मंगल आशा रखता हूँ कि खूब भारी मतों से वोट मतदान करेंगे। अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी अखाड़ा नासिक तपोवन आज महंत श्री सिद्धेश्वरानंद सरस्वती जी ने नासिक लोकसभा सीट के लिए फॉर्म भरा और ये
13 अखाड़े जो हैं 18% से पूरे भारत खरदर्शन समाज का प्रतिनिधि बन के नासिक की जनता की सेवा करेंगे। इसलिए फार्म भरे हैं। भ्रष्टाचार बहुत है। एक तीर्थ भूमि है नासिक क्षेत्र पूरा। यहाँ हर 12 वर्ष में कुंभ होता है। कुंभ में भी बहुत भ्रष्टाचार लोग करते हैं। इसलिए साधु समाज से अगर प्रतिनिधि जाता है तो आदित्यनाथ योगी की तर्ज पर ये काम करेंगे सत्यतापूर्ण। और यहाँ की जनता से, नारी शक्ति से, युवा शक्ति से सबसे अनुरोध है कि भारी बहुमत से विजयी बनावें। ओके पण तशी काही अपेक्षा पूर्ण झालेली नाही। नक्कीच आज खूप आनंद होतो आहे, कारण की 13 आखाड्याचे साधू संत महंत यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण हे वाजत गाजत त्यांची जसं शाही पद्धतीने आपण मिरवणूक जशी काढतो, कुंभमेळ्याची आज आठवण झालेली आहे आपल्याला आणि त्याच धर्तीवर आपण आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला अपेक्षा होती, कारण की आपण बघतो की नेहमीच हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे मोठमोठे पक्ष असतात, परंतु हिंदुत्वाचा पुरस्कार म्हणजे हिंदुत्व म्हणजे काय हेच त्यांना कळालेलं नाही आणि नक्कीच मग हिंदुत्व कळालं नाही आहे म्हणून तर त्यांनी हिंदुत्वाचे जे पुरस्कार करतात किंवा सर्वसामान्यामध्ये जाऊन तळागाळामध्ये समाजामध्ये कार्य करणारे साधू असतात त्यांचा ते विचार करत नाही। तर ही अपेक्षा होती की त्यांनी विचार करावा आणि एक भगवाधारी संन्यासाला त्यांनी उमेदवारी द्यावी आणि ते त्यांचा जो काय अजेंडा आहे हिंदुत्वाचा तो नक्कीच पुढे गेला असता आणि भविष्यामध्ये त्यांना अजून वाटचालीसाठी चांगले प्रयत्न करता आला असता राजकारणामध्ये। तुम्ही महायुतीचा जर उमेदवार उभा राहिला, भूमिका अशी आहे की आपण सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करण्यासाठी, समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण ही उमेदवारी करत आहेत। तर नक्कीच महायुतीचा जरी उमेदवार ठरला तरी आम्ही खंबीरपणे त्यांच्या समोर म्हणजे जोही प्रतिस्पर्धी असेल त्याला आम्ही टक्कर देण्याचं काम करणार आहोत आणि ती टक्कर कोण असेल तर सगळे साधू संत महंतांच्या मार्गदर्शनाखाली असणार आहेत। डॉक्टर मनोहर दोडके, संस्थापक अध्यक्ष बहुजन विकास श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य। नाशिक ही देवभूमी आहे, कुंभभूमी आहे आणि आजचा जर विचार केला तर आज आमचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज या ठिकाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। संत हे कुण्या जातीचे धर्माचे नसतात, त्यांच्याकडे फक्त एकच असतो की तो मानव धर्म आणि त्या दृष्टीने मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे। गेली कित्येक वर्षांपासून स्वामींचं मी सामाजिक काम बघतोय, म्हणून मी माझ्या बहुजन विकास श्रमिक संघटनेच्या वतीने महाराजांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगतो की आमचा जो काही बहुजन समाज आहे तो बहुसंख्याने महाराजांच्या पाठीशी आहे आणि या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की लाखोंच्या मताने आमचे सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांचा विजय होणार आहे। फक्त गुलाल टाकण्याचा बाकी आहे, एक फॉर्मॅलिटी बाकी आहे, बाकी विजय त्यांचा झाला मी आजच सांगतो तुम्हाला। धन्यवाद। जय श्री स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक।